नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी परीक्षा सामाजिक शास्त्र या विषयाचे अतिसंभाव्य 60 प्रश्न घेतलेले आहेत। हे 60 प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, बघा टीईटीसाठी बघा लागणारे अतिसंभाव्य बघा 8000 प्रश्नसंग्रह असलेलं आपल्याकडे या ठिकाणी पीडीएफ अवेलेबल आहे। त्या पीडीएफ मध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत। जर कोणाला पीडीएफ घ्यायचे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला सर्व पीडीएफ एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच पाठवले जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, कालिकत हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? बघा कालिकत हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, कालिकत हे बंदर विद्यार्थी मित्रांनो केरळ या राज्यामधलं ते बंदर आहे। बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती? बघा ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, 31 डिसेंबर 1600 मध्ये विद्यार्थी मित्रांनो ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ही झाली होती। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, सन 1764 मध्ये विद्यार्थी मित्रांनो बक्सारची लढाई ही झाली होती। प्रश्न क्रमांक 4 बघा, सन 1793 मध्ये बंगाल प्रांतामध्ये कायमधारा ही पद्धत खालीलपैकी कोणी लागू केली? बघा सन 1793 मध्ये बंगाल प्रांतामध्ये कायमधारा ही पद्धत खालीलपैकी कोणी लागू केली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, सन 1793 मध्ये बंगाल प्रांतामध्ये बघा कायमधारा ही पद्धत लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी लागू केलेली पद्धत आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, वसईचा तह पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? बघा वसईचा तह हा पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेला हा तह आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो सन 1802 मध्ये वसईचा तह हा झाला होता। प्रश्न क्रमांक 6 बघा, राजाराम मोहन राय यांच्या सहकार्याने सती प्रतिबंधक हा कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षी संमत केला? बघा सती प्रतिबंधक हा कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षी संमत केलेला तो कायदा आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, सती प्रतिबंधक हा कायदा विद्यार्थी मित्रांनो सन 1829 मध्ये सती प्रतिबंधक हा कायदा संमत केलेला तो कायदा आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, पाळेगारांचा उठाव कोणत्या भागामध्ये झाला होता? बघा पाळेगारांचा उठाव खालीलपैकी कोणत्या भागामध्ये झाला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, पाळेगारांचा उठाव आंध्र प्रदेश या भागामध्ये तो झाला होता। प्रश्न क्रमांक 8 बघा, गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलामध्ये ग्रामपंचायतींना खालीलपैकी किती टक्के वाटा मिळतो? बघा गावामधून बघा गोळा केलेल्या जमीन महसुलामध्ये ग्रामपंचायतीला एकूण किती टक्के वाटा मिळतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलामध्ये ग्रामपंचायतीला एकूण 30% या ठिकाणी वाटा मिळतो। प्रश्न क्रमांक 9 बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरवण्यात आले होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरवण्यात आले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, मुंबई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन या ठिकाणी भरवण्यात आले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मध्य प्रदेशामधील स्थलांतरित शेती कोणत्या नावाने ओळखली जाते? मध्य प्रदेशामध्ये बघा स्थलांतरित शेती खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, मध्य प्रदेशामध्ये स्थलांतरित शेती विद्यार्थी मित्रांनो बेवर या नावाने ती ओळखली जाते। प्रश्न क्रमांक 11 बघा, छत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव खालीलपैकी कोणतं? छत्रपती शाहू जन्मगाव जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, कागल विद्यार्थी मित्रांनो छत्रपती शाहू महाराजांच्या ठिकाणी जन्मगाव आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी
इंडिया हाऊसची स्थापना केली बघा. बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ही केली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी विद्यार्थी मित्रांनो लंडन या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता देश या ठिकाणी सार्क या संघटनेचा सदस्य देश नाही? बघा खालीलपैकी कोणता देश विद्यार्थी मित्रांनो सार्क या संघटनेचा सदस्य देश नाही? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील म्यानमार हा देश विद्यार्थी मित्रांनो सार्क या संघटनेचा सदस्य देश नाही. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद खालीलपैकी कोणी बोलावली होती? बघा सन 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद खालीलपैकी कोणी बोलावली होती? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी विद्यार्थी मित्रांनो सन 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद ही बोलावली होती. प्रश्न क्रमांक 15 बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणते वर्तमानपत्र हे सुरू केले होते? बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणते वर्तमानपत्र हे सुरू केले होते? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील महात्मा ज्योतिबा फुले यांनी दीनबंधू या नावाचे या ठिकाणी वर्तमानपत्र हे सुरू केले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सार्वजनिक सत्यधर्म या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं? बघा सार्वजनिक सत्यधर्म या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांचे या ठिकाणी ते पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा, मुंबई कामगार संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? मुंबई कामगार संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील नारायण मेघाजी लोखंडे यांनी विद्यार्थी मित्रांनो मुंबई कामगार संघ यांची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बलवंतराय मेहता समितीची स्थापना केंद्र शासनाने यांची नेमणूक खालीलपैकी केव्हा केली? बघा बलवंतराय मेहता समिती यांची स्थापना बघा केंद्र शासनाने या समितीची नेमणूक खालीलपैकी केव्हा केली होती? बघा 16 जानेवारी सन 1957 या दिवशी विद्यार्थी मित्रांनो बलवंतराय मेहता या समितीची नेमणूक ही करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संपूर्ण स्वराज्याची मागणी राष्ट्रीय सभेच्या पुढीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये करण्यात आली होती? संपूर्ण स्वराज्याची मागणी खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये करण्यात आली होती? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील लाहोर अधिवेशन सन 1929च्या बघा लाहोर अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याची मागणी या ठिकाणी करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 20 बघा, भारत आणि अफगाणिस्तान बघा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये बघा सिमला करार कोणत्या वर्षी झाला होता? बघा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये बघा सिमला करार कोणत्या वर्षी झाला होता? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील सन 1972 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सिमला करार हा झाला होता. प्रश्न क्रमांक 21 बघा, भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी पार पडल्या? बघा भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी पार पडल्या होत्या? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सन 1952 मध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या होत्या. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पोखरण येथे बघा पहिली अणुचाचणी खालीलपैकी केव्हा घेण्यात आली? पोखरण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा भारताची पहिली अणुचाचणी खालीलपैकी केव्हा घेण्यात आली होती? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील 18 मे सन 1974 विद्यार्थी मित्रांनो या दिवशी विद्यार्थी बघा या ठिकाणी पोखरण या ठिकाणी पहिली अणुचाचणी घेण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बहिष्कृत भारत हे पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं बहिष्कृत भारत या नावाचे पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं पाक्षिक आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत या नावाचं पाक्षिक हे सुरू केलेलं पाक्षिक होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असे खालीलपैकी कोणी म्हटले? महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असे त्यांना खालीलपैकी कोणी म्हटले होते? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असे म्हटले होते. प्रश्न क्रमांक पुढे सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली? सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती?
मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सन 1934 मध्ये विद्यार्थी मित्रांनो जयप्रकाश नारायण यांनी समाजवादी काँग्रेसची स्थापनाही केली होती। प्रश्न क्रमांक 26 बघा टेंभू सातारा हे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचं जन्मगाव टेंभू सातारा हे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचं जन्मगाव आहे टेंभू सातारा। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील गोपाळ गणेश आगरकरांचं या ठिकाणी टेंभू सातारा या ठिकाणी त्यांचं जन्मगाव आहे। प्रश्न क्रमांक 27 बघा बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती। मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील जगन्नाथ शंकर शेट्टी आणि विद्यार्थी मित्रांनो बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना त्यांनी केली होती। प्रश्न क्रमांक 28 बघा कायद्यासमोर समानता हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत बघा कायद्यासमोर समानता बघा भारतीय राज्यघटनेच्या पुढीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत देण्यात आलेल्या कायद्यासमोर समानता बघा कलम 14 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 29 बघा केंद्र शासनाचे घटनात्मक प्रमुख खालीलपैकी कोण असतात केंद्र शासनाचे घटनात्मक प्रमुख कोण असतात बघा राष्ट्रपती विद्यार्थी मित्रांनो केंद्र शासनाचे घटनात्मक प्रमुख असतात। प्रश्न क्रमांक 30 बघा घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार बघा खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार पुढीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत देण्यात आलेला आहे बघा घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार कलम 32 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा कोल्हेरू हे गोड्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये कोल्हेरू हे गोड्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा कोल्हेरू विद्यार्थी मित्रांनो आंध्र प्रदेश या राज्यामध्ये गोड्या पाण्याचं सरोवर आहे। प्रश्न क्रमांक टिहरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये टिहरी हा भगीरथी नदीवरचा बघा या ठिकाणी जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे जो की उत्तराखंड या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सातपुडा पर्वतामधलं सर्वात उंच शिखर पुढीलपैकी बघा सातपुडा पर्वतरांगेमधलं सर्वात उंच शिखर पुढीलपैकी कोणतं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सातपुडा पर्वतरांगेमध्ये विद्यार्थी मित्रांनो धूपगड हे सर्वात उंच या ठिकाणी शिखर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ब्रह्मपुत्रा या नदीची भारतामधली एकूण लांबी खालीलपैकी किती आहे ब्रह्मपुत्रा या नदीची भारतामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे। क्रमांक पुढचा बघा कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश कोणत्या खंडामधला प्रदेश आहे कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश आहे तर तो पुढीलपैकी कोणत्या खंडामधला बघा या ठिकाणी प्रदेश आहे कोलोरॅडो। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील उत्तर अमेरिकेमधल्या या ठिकाणी वाळवंटी प्रदेश आहे। प्रश्न क्रमांक पुढचा न्यूयॉर्क हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे न्यूयॉर्क हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर न्यूयॉर्क हे शहर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील न्यूयॉर्क हे शहर विद्यार्थी मित्रांनो हाडसन नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पेशींचं ऊर्जा निर्मिती केंद्र असे खालीलपैकी कशाला म्हणतात बघा पेशींचं बघा ऊर्जा निर्मिती केंद्र असे खालीलपैकी कशाला म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील पेशींचं बघा ऊर्जा निर्मिती केंद्र विद्यार्थी मित्रांनो तंतुकणिका यांना प्रामुख्याने म्हणतात। प्रश्न क्रमांक बघा कावीळ हा रोग खालीलपैकी कशामुळे होणारा बघा कावीळ हा खालीलपैकी कशामुळे होणारा तो रोग आहे तर तो विषाणूमुळे तो या ठिकाणी होणारा रोग आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा वि.वा. शिरवाडकर यांच्या खालीलपैकी कोणत्या काव्यसंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळाला बघा वि.वा. शिरवाडकर यांच्या पुढीलपैकी कोणत्या काव्यसंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळाला होता बघा यात या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा बालकवी असे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोप बालकवी असे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोप बालकवी बघा बालकवी विद्यार्थी मित्रांनो त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा रंगभूमी दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो बघा रंगभूमी दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो रंगभूमी दिन बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो बघा 3 राहील 5 नोव्हेंबर या दिवशी रंगभूमी दिन असतो। प्रश्न क्रमांक पुढचा रेव्होल्यूशन 2020 या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणा रेव्होल्यूशन 2020 या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील चेतन भगत यांचे या ठिकाणी ते पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो बघा पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने साजरा करण्यात पोंगल तर पोंगल बघा तामिळनाडू राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता किल्ला विद्यार्थी मित्रांनो पुणे या जिल्ह्यामध्ये नाही? बघा, खालीलपैकी कोणता एक किल्ला आहे जो किल्ला पुणे या जिल्ह्यामध्ये नाही? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी पन्हाळगड विद्यार्थी मित्रांनो हा किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये बघा नसलेला तो किल्ला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भूदान चळवळीचे जनक असे खालीलपैकी बघा, भूदान चळवळीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? भूदान चळवळीचे जनक. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, विनोबा भावे यांना भूदान चळवळीचे जनक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधले बघा पहिले नियोजित शहर खालीलपैकी कोणते? भारतामधले पहिले नियोजित शहर. बघा चंदीगड विद्यार्थी मित्र भारतामधलं पहिलं नियोजित शहर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नर्मदा नदीवरचा बघा सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या राज्यामधला? बघा नर्मदा नदीवर बघा सरदार सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील, सरदार सरोवर हा प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो गुजरात या राज्यामध्ये या ठिकाणी तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक हुसेन सागर सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? हुसेन सागर. बघा हुसेन सागर तेलंगणा या राज्यामध्ये या ठिकाणी सरोवर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रावत भट्टा हा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये? बघा रावत भट्टा हा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे? रावत भट्टा. बघा रावत भट्टा राजस्थान या राज्यामध्ये या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काटेपूर्णा नळगंगा या नद्या कोणत्या नदीच्या? बघा काटेपूर्णा नदी विद्यार्थी मित्रांनो पूर्णा या नदीच्या या ठिकाणी उपनदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संपूर्ण स्वदेशी बनावटीचा पहिला उपग्रह आर्यभट्ट पुढीलपैकी कोणत्या दिवशी अवकाशामध्ये? बघा संपूर्ण स्वदेशी बनावटीचा भारतीय उपग्रह आर्यभट्ट अवकाशामध्ये पुढीलपैकी केव्हा सोडण्यात आला होता? आर्यभट्ट. बघा 19 एप्रिल सन 1975 या दिवशी विद्यार्थी मित्रांनो आर्यभट्ट हा उपग्रह अवकाशामध्ये सोडण्यात आला होता. प्रश्न क्रमांक CBIची स्थापना खालील बघा, CBI सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन CBIची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? 1 एप्रिल सन 1963 मध्ये CBIची स्थापना ही झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताची एकूण सागरी सीमा खालीलपैकी किती किमी? बघा भारताची एकूण सागरी सीमा खालीलपैकी किती किमी आहे? बघा 7517 या ठिकाणी भारताची एकूण सागरी सीमा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चीनने खालीलपैकी कोणत्या वर्षी तिबेटच्या सरहदीकडून भारतावर आक्रमण केले? बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी चीनने तिबेटच्या सरहदीकडून भारतावर हे आक्रमण केले होते? बघा सन 1962 मध्ये विद्यार्थी मित्रांनो चीनने भारतावर तिबेटच्या सरहदीकडून आक्रमण हे केले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पद्मविभूषण हा देशामधला पुढीलपैकी कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे? पद्मविभूषण. भारतरत्न, पद्मभूषण आणि पद्मश्री. बघा पद्मविभूषण दुसऱ्या क्रमांकाच्या ठिकाणी सर्वोच्च पुरस्कार आहे. प्रश्न क्रमांक, उत्तर पूर्व रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? बघा उत्तर पूर्व रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर गोरखपूर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो उत्तर पूर्व रेल्वेचे या ठिकाणी मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दिल्ली हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? बघा दिल्ली हे शहर, बघा दिल्ली शहर विद्यार्थी मित्रांनो यमुना नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक, भारतामधला आकारमानाने सर्वात मोठे नदीखोरे कोणत्या? बघा भारतामध्ये बघा आकारमानाने सर्वात मोठे नदीखोरे गंगा नदीखोरे भारतामधलं सर्वात मोठे नदीखोरे आहे. प्रश्न क्रमांक बघा, मराठी भाषेमध्ये पहिले दैनिक वर्तमानपत्र खालीलपैकी बघा मराठी भाषेमधलं बघा पहिले दैनिक वर्तमानपत्र पुढीलपैकी कोणतं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.